तर हॅलो काटोलकर, तर आज होता आपला डे 6. आज मी थोडासा लेट उठलो, जास्त नाही. त्यानंतर घरी काही मन लागत नव्हतं, तर माझा भाऊ म्हणे चाल, तर मी चाललो त्यासोबत. तू कुठे घेऊन चालला तर माहीत नाही. मग नंतर माहीत पडलं का तो चालला होता भूषण भाऊच्या दुकानात. आल्यानंतर बघितलं इथं भूषण भाऊ काय करताय काय नाही, तर माहीत पडलं दुकान आता खोलले. भूषणदा पूजा करतो दुकानाची. वा, भूषणदा म्हणतो नवीन स्टॉक येणार आहे. अरे वा, नवीन स्टॉक आला पण. अरे वा, छान. त्यानंतर इकडे बघितलं, इकडे फक्त स्प्राईट, पाणी बॉटल आणि स्ट्रिंग होती. नंतर सरळ गेलो मी दुकानावर बघितलं तो मोबाईल मध्ये काय बघत माहित नाही. करण भाऊ काय बोलते करण भाई, एक नंबर. नंतर मिराज काय करतो माहित नाही. नंतर आलो मी बाहेर बघितलं तर काहीच दुकान नव्हती लागली. चला, आज बाजाराचा दिवस असून पण दुकान नव्हती लागली. 12 वाजून गेले असून पण दुकान नव्हती लागली. त्यानंतर करण भाऊची पण दुकान नव्हती लागली. बघितलं. त्यानंतर गेलो माझ्या दुकानात गेल्यानंतर मी केलो नाश्ता थोडा बहुत. त्यानंतर गेलो मी मार्केटच्या बाहेर गेल्यानंतर माझी सिस्टर आली तुम्हाला घ्यायला. तिच्यासोबत मग येऊन गेलो मी घरी गेल्यानंतर सरळ गेलो मी आणि माझ्या काकाचा मुलगा. सरळ गेलो आम्ही सनी चौक मध्ये याच्यासाठी, कारण की मला आज लॅब्राडॉगच्या पप्पी घ्यायचा होता. पप्पीसाठी मी गेलो तो सनी चौक मध्ये गेल्यानंतर बघितलं. त्यानंतर इथं बघितलं खूप सारे पप्पी होते. टोटल 7 पप्पी होते. 3 मेल होते आणि 4 फिमेल होते. हे बघा, 2 मेल आहे. त्यानंतर फायनली मी सिलेक्ट केला हा पप्पी मेल. आणि तिकडे होते याचे भाऊ बहीण. हे बघा, तर तुम्हाला पण लॅब्राडॉगचे मेल आणि फिमेल पप्पीज पाहिजे असेल तर मला DM करा लवकरात लवकर. ओके. त्यानंतर आम्ही फायनल हा पप्पी घेतला. आम्ही हा पप्पी घेऊन निघालो, मी आणि माझ्या काकाचा मुलगा. त्यानंतर भेटला आमचे भाऊ आदित्य काकडे. हा मागितला मला पप्पी दे म्हणे, मला बघू दे म्हणते. मग त्याला दिला मी पप्पी दिल्यानंतर तो पप्पीला का बघत होता का, आणि त्यालाच माहिती. बघा त्याला बघून कसा हसत आहे. बिचाराच्या दिमागात काय विचार चालू ते माहीत नाही. हे बघा कसा ॲक्शन कराय बघा. अरे ओय तसं नको करू बिचारा लहान आहे. नंतर मी घरी गेल्यावर लगेच मला पाठवलं मार्केटमध्ये. आज ऊन पण खूप जास्त होती, मला येतो कंटाळा. त्यानंतर मी निघालो लगेच गाडी घेऊन मार्केटमध्ये गेल्यानंतर मी गेलो आधी पेट शॉपमध्ये, कारण की आमच्या पप्पीसाठी घ्यायचं होतं थोडं बहुत फूड आणि थोडं बहुत सामान घ्यायचं होतं. त्यानंतर मी गेलो पेट शॉपमध्ये गेल्यानंतर मी सगळं सामान घेतलं. सगळं सामान घेऊन डायरेक्ट मी निघालो माझ्या मार्केटमध्ये करणच्या शॉपवर वाट बघत होती, कारण की मला घ्यायचा होता खूप सारा भाजीपाला. त्यानंतर करणची आजी बघा काय म्हणते. मग काय धंदा खोलून बसली तू? हातात लावला तू ना, सकाळपासून बसली आहे ना. तर भाजीपाला घेऊन मी गेलो सीधा घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं बघितलं पप्पीला लागली ती भूक. पण याचं नाव का ठेवू मला विचारायचं. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा याचं नाव का ठेवतं. त्यानंतर मी घेतली याची बॉटलमध्ये टाकला दूधच्या पावडर, कारण की मी एखादा महिन्याच्या याच्या मम्मीचे दूध बंद केलं, त्यामुळं हे दूध पावडर गरम पाण्यात टाकून द्यावं लागते. गरम पाणीमध्ये एकदम पण नाही, नॉर्मल गरम पाणी. त्यानंतर मी गरम पाणीमध्ये टाकलं थोडंसं दूध पावडर. त्यानंतर त्याला बॉटलचं झाकण लावलं. त्यानंतर मी बॉटलला केलं थोडं बहुत शेक मिक्स व्हायसाठी. नंतर तो बॉटलने काय पेत नव्हता. त्यानंतर तिला मी त्याच्या फूड प्लेटमध्ये. त्यानंतर तो लागला दूध प्यायला. त्यानंतर तो माझ्या सिस्टरच्या मांडीवर जाऊन झोपून गेला. बिचारा बघा कसा झोपला आहे. आणि उठला डबल आहे. झोपला. बस आजचा ब्लॉग इथपर्यंत. भेटू उद्या एक नवीन ब्लॉग सोबत आणि माझ्या पप्पीसोबत. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा याचं नाव काय ठेवू. तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय टेक केअर, लव्ह यू ऑल.